ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य जपणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता सरकार विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे। महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने 17 प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला असून 10 मार्च पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे। 5 मार्च रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। भर उन्हात आपल्या मागण्यांसाठी वज्रमूठ आवडत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले। पशुवैद्यकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। पशुवैद्यकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। पशुवैद्यकांवर होणारे अन्याय दूर झालेच पाहिजे। वेटरनरी युनियन जिंदाबाद, वेटरनरी युनियन जिंदाबाद, वेटरनरी युनियन जिंदाबाद। आंदोलनामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन सुधारणा आणि नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स तातडीने लागू करावा, दवाखान्यांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4:30 अशी निश्चित करावी, विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी जेणेकरून कामाचा ताण कमी होईल, डिजिटल कामासाठी लॅपटॉप, कॅमेरे व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, शासकीय कामासाठी वैयक्तिक मोबाईल वापरण्याची सक्ती करू नये, महिला अधिकाऱ्यांसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती आणि औषधांचा पुरेसा पुरवठा करावा या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष डॉक्टर मिलिंद राऊत आणि डॉक्टर स्नेहल बनसोड यांनी सांगितले की आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून अधिकृत व्हॉट्सअप गटातून बाहेर पडणे आणि वैयक्तिक मोबाईलचा वापर बंद करण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर काड्या फिती लावून निषेध, सामूहिक रजा, अहवाल सादरीकरण बंद करणे आणि साखळी उपोषण असे टप्पे राबवले जातील। नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद राऊत, अध्यक्ष महावेट अमरावती। शासनाने पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती एक अन्यायकारक GR काढलेला आहे, ज्यात आमची दवाखान्याची वेळ जी पूर्वी सकाळी 9 ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत होती आणि ज्यात मधात अर्धा तास आम्हाला जेवायची मुभा होती, जेवायची सुट्टी होती, त्या GR रद्द करून नवीन GR काढलाय, ज्यात आमची दवाखान्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केलेली आहे आणि मधात जी दीड तासाची जी सुट्टी दिलेली आहे ती सुट्टी नसून त्या वेळेत आम्हाला विस्तार कार्य करण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाण्यास आम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजे जे दिवसातून 9 तासाची आमची वर्किंग आवर्स वाढवल्या गेलेले आहे आणि त्यानंतर आमच्या इथे जे मनुष्यबळ आहे ते अगदी तुटपुंज आहे। बरेच पद रिक्त आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त दवाखाने रिक्त आहेत। प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याजवळ एक ऍडिशनल चार्ज आहे, कोणाकडे विस्तार कार्य आहे, कोणाकडे दवाखान्याचा चार्ज आहे। इतकं कार्याचं प्रेशर असल्यावरही शासनाने आमच्यावरती NDLM नावाचं जे आमचं ऍप आहे त्याच्यावरती नोंदी करायची सुद्धा जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे। त्याच्यासाठी आमच्यावरून वरिष्ठांकडून प्रेशर टाकलं जातं। आता नेमकी डिमांड काय आहे तुमच्या आणि कशासाठी या ठिकाणी आलो? आमच्या डिमांड ह्या आहेत की शासनाने जो आमचा वर्किंग आवर्स वाढवले आहेत त्याच्यात तो GR रद्द करून पूर्वीसारखी जी आमची वेळ होती कार्याची ती वेळ करावी आणि सोबत जे रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं भरावेत आणि आम्हाला जे सपोर्टिंग रिक्त पदं आहेत शिपायांची, त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षकांची, ती पदं सुद्धा शासनाने भरावीत आणि जे ऑनलाईन कामं आमच्यावरती थोपल्या गेलेली आहेत नॉन टेक्निकल ते कार्य करायसाठी सुद्धा एक वेगळा कर्मचारी आम्हाला द्यावा। आजचं स्वरूप काय आंदोलनाचं? आज आमच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला आलो। राज्य कार्यकारिणीने ऑलरेडी आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती जाहीर केलेली आहे। त्या राज्य कार्यकारिणीने जाहीर केलेल्या रूपरेषेनुसार आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना काळ्या फिती लावून कामकाज बंद आहे की काय? काळ्या फिती लावून निषेध आहे? काळ्या फिती लावून आम्ही निषेध करतोय आणि पूर्ण राज्यात हे आमचं आंदोलन चालू आहे। पुढच्या म्हणजे उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करतो।
10 मार्च 2026 पर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देतील. लढू आम्ही शेवटपर्यंत, परिपूर्ण न्याय मिळेपर्यंत असा नारा देत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आता आपल्या हक्कांसाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्नेहल बनसोड, पशुधन विकास अधिकारी. आजचं आमचं हे जे काही आंदोलन आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की जे काही शासनाचे नवीन GR आल्या त्यानुसार त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य नाही आहे. त्यामध्ये त्यांनी जे तांत्रिक काम जे आम्हाला करायला लावलेले आहे स्वतःचे मोबाईल वापरून, त्यासाठी आम्हाला कुठलाही डाटा ऑपरेटर त्यांनी पुरवलेला नाही आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे मनुष्यबळ हे उपलब्ध करून दिलेले नाही आहे. प्रत्येक दवाखान्यामध्ये सद्यस्थिती पाहता फक्त एक डॉक्टरच कार्यरत आहे, त्याला कुठलाच परिचय किंवा ड्रेसचं मनुष्यबळ नाही आहे. सकाळी दवाखान्यात आल्यापासून, दवाखाना उघडण्यापासून ते दवाखान्याची साफसफाई करणं, पाणी जमा करणं आणि आलेल्या जनावरांना टेम्परेचर घेण्यापासून उपचार करणं, त्यानंतर तांत्रिक कामाचे अहवाल रिपोर्टिंग करणं, हे सगळेच काम फक्त डॉक्टरांवर आलेले आहे. स्वतःच्या दवाखान्याचं काम करणंच आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे 2 ते 3 दवाखान्याचे अतिरिक्त सुद्धा कार्यभार आहे, ते सुद्धा कामं फक्त डॉक्टरांनाच करायचं आहे. एवढ्या तुटपुंज मनुष्यबळामध्ये जे काही त्यांनी आता शासनाच्या GR नुसार कामं करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे ते शक्य नाही. त्याकरता आम्ही आंदोलन करतो आहे. त्याचबरोबर 24 तास सेवा उपलब्ध करून द्यावी. त्यांनी असं म्हटलेलं आहे जर 24 तास सेवा द्यायची असल्यास तर त्यांना 1 डॉक्टरऐवजी 2 डॉक्टरचे पदं त्या ठिकाणी भरणे आवश्यक आहे, जेणेकरून शिफ्ट वाईज ते त्यांच्या ड्युट्या बजावू शकतात, जे की एका डॉक्टरवर लादणं हे चुकीची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे एक महिला अधिकारी आहे. मी सुद्धा आता क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी काम करते, पण मला सुद्धा काम करताना कुठेतरी असुरक्षितता वाटते, कारण आमच्यासोबत फील्डवर कोणीही स्टाफ नसतो. आम्ही एकट्या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन सेवा देतो. त्याचप्रमाणे दवाखान्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. बरेच ठिकाणी जर 24 तास तिथे ड्युटी करायची आहे, 9 तास 8 तास सेवा देतो आहे, तर तिथे स्वच्छतागृह असणं हे आमची प्राथमिक आमचं मागणी आहे. पण ते सुद्धा अजून शासनाने पुरवले नाही. एवढ्या सुद्धा मागण्या असून सुद्धा मान्य न करता आमच्याकडनं एवढ्या मोठ्या कामाची अपेक्षा करणं हे बरोबर नाही. त्यामुळे आमचं मनोबल हे फार सुटलेलं आहे आणि अशा खचलेल्या मनोबलामध्ये आम्ही शासनाच्या नवीन GR नुसार कसं कार्य करावं याचं उत्तर शासनानेच द्यावं. त्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन करतोय. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।